हक्काचं होतं. माझा सत्या जोपर्यंत त्या घरात होता ना, ते घर हक्काचं होतं. पण सत्या गेला आणि त्या घरावरचा माझा हक्क पण काढून घेतला गेला. म्हणजे आता काय सांगू आजोबा, ज्या घराला मी आपलं घर मानलं, त्या घरात माझ्या माहेरच्या माणसांची काही चूक नसताना उठता बसता त्यांचा अपमान होत होता. आणि जिथं माझ्या माहेरच्या माणसांना मान नाही, तिथं मी राहूच शकत नाही. बोल पोरी, कुणी केला एवढ्या चांगल्या माणसांचा अपमान? तू फक्त नाव सांग, त्याची काय काही नाही, फक्त नाव सांग पोरी. वाटलंच मला, कजाक कपटी कारस्थानी महामाया, वाटलंच होतं हे सगळं तूच केलं असणार. तरी सुनबाईंना घरात परत आणायला विरोध करत होतीस तू. काय गे माया, कधीतरी नावाप्रमाणे वागत जा. एवढे चांगले सोयरीक मिळाले तुला आणि तू त्यांचा अपमान केलास. शी सुनबाई, त्या महामायानं जे काय केलं तुझ्या बरोबर आणि तुझ्या माहेरच्या माणसांबरोबर, ते वाईटच केलं, खूप वाईट केलं. पण जर त्या महामायानं तुझी आणि तुझ्या घरच्यांची माफी मागितली तर येशील घरी? काय माफी? आणि मी उभ्या आयुष्यात माफी मागत असते. मी महिला प्रदेशाध्यक्ष मी माया सुर्वे, मी कुणाची माफी मागत असते? थोडा जवान, बरे सावधान. पदर तुला कुठं पदर आहे? महामाया, तो तुझ्या मतावर ठाम आहेस? ठाम आहे मी. माझा जीव गेला तरी मी माफी मागत असते. असं प्रभ्या, तिकीट काढायचं ये स्वप्ने, लय बोलला दिसा तू. तुला मी घराच्या बाहेर हाकलून देईन बघ. माया, अगं कशाला उगाच विषय वाढवतेस? माफी मागून मोकळी हो ना. हे बघ, राग मनात धरून ठेवणारा माणूस लहान असतो आणि आपली चूक मान्य करून माफी मागणारा माणूस थोर असतो. प्रभ्या, एवढं सगळं हिला नाही करणार. एक नंबरची हट्टी बाई आहे ही. हिच्याशी लग्न करूनच मुळात तू चूक केली आहेस. ती चूक आता दुरुस्त करता येणार नाही. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. एक काम कर, पोलिसांना फोन लाव. सुनेचा जाच करते म्हणून हिला आतच टाकू आपण. 1760 कलम लागली की बरोबर अक्कल ठिकाणावर येईल. लाव पोलिसांनी फोन. काका, ओ विसरलात का? घरातच पोलीस आहेत ना आपल्या. हा, विसरलोच मी. नाथसुनबाई, तुम्ही पोलिसांना फोन लावा आणि बोलवून घ्या त्यांना. येताना एखादा मोठा पिंजरा घेऊन यायला सांगा आणि हिला आत टाका. आम्ही सगळे जबाब देऊ हिच्या विरोधात. एकदा हिला अटक झाली की मीडिया येईल, अख्ख्या महाराष्ट्रात नाचक्की होईल हिची. आणि ही ज्या पदाच्या जीवावर उड्या मारते ती पदच हिच्याकडनं काढून घेतलं की बरोबर अक्कल ठिकाणावर येईल या महामायाची. त्याची काही गरज नाही. माफी मी माफी. चुकलं, माझा माफ करा. काय काय ऐकूच नाही आलं मला. मोठ्यानं बोल, मोठ्यानं. माफ करा, चुकली मी. छे 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 छे. अजून मोठ्यानं बोल. प्रभ्या, थोडा जवान, तुम्हाला आला का ऐकू काय बोलली महामाया? बघ, त्यांना बी ऐकू आलं नाही. तवा मोठ्यानं मोठ्यानं बोल. एवढ्याच आवाजात बोलू शकते मी. तसं
प्रभ्या तिकीट तिकीट काय द्यायचं